कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य? चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष. होय, मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे ISONS सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय, सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट, डिजिटल एक्स-रे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, लिफ्टची सुविधा, स्पेशल अटॅच रूम, मणक्याचे विकार, हँड सर्जरी, पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार. त्याचप्रमाणे ऑनलाईन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकरांचे महायुती की महाविकास आघाडी असे तळ्यात मळ्यात सुरू आहे. त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवारांनी माढ्याची ऑफरही दिली होती. त्यामुळे जानकर भाजपची साथ सोडणार का याकडे लक्ष लागले होते. त्यांनी आपली ना महायुती ना महाविकास आघाडीशी अधिकृतपणे चर्चा झाली. मी परभणी आणि माढा या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे इरादे जानकरांनी स्पष्ट केले आहेत. मुंबईतील YB सेंटर येथे महादेव जानकर आणि शरद पवारांची भेट झाल्याची चर्चा होती. त्यांच्यात निवडणुकीबाबत काही खल झाली की यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. जानकरांनी मात्र आमची भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले. जानकर म्हणाले, माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत, मात्र त्यांची आणि माझी भेट झालेली नाही. मी दुसऱ्या मजल्यावर होतो तर पवारसाहेब 5व्या मजल्यावर होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी की महायुती कोणत्या बाजूने लढणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर जानकर म्हणाले, आम्हाला महायुती आणि महाविकास आघाडी असे कुणाचेही अधिकृतपणे निमंत्रण नाही. दोन्ही पातळीवर चर्चा सुरू आहे. दरम्यान महाविकास आघाडी परभणीची तर महायुती माढ्याची जागा देत नाही. त्यांनी त्यांचा तेथील उमेदवार दिलेला आहे. परभणी आणि माढा येथून उमेदवारी अर्ज भरणार आहे. दरम्यान माढ्याबाबत पवारांनी मला विचारणा केलेली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा देशातील सर्व समाजासाठी आहे. कुठल्याही एका समाजासाठी आमचा पक्ष काम करत नाही. त्यामुळे मी दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे जानकरांनी स्पष्ट केले. परभणी आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात ओबीसींची संख्या जास्त आहे. जानकरांमागे ओबीसी समाज असल्याचे बोलले जाते. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जानकरांनी अर्ज भरला तर आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना संबंधित ठिकाणी फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माढा की परभणी आणि महायुती की आघाडी, महादेव जानकरांचे इरादे स्पष्ट. पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध. त्याचप्रमाणे SBI अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध. नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त, त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त. आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर, भोसले चौक, नवी पेठ, पंढरपूर. संपर्क 021-86323755. वेळ सकाळी 11 ते 3 आणि 6:30 ते 9 वाजेपर्यंत.